आणि पारंपरिक मैदानात सेमीफायनल 6 मध्ये सुंदराचा साथ पळाला आपला बोंगावडा आणि मल्हार सेमीफायनल 6 मधून विजय झाले आणि फायनलसाठी पात्र झालेले देखील आज मित्रांनो मैदानामध्ये नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं नियोजन झालं तो बोंगा आणि मल्हारचं? आज सुंदर नियोजन झालं, पण गट चांगल्या प्रमाणात निघाला आणि सेमीला जरा मल्हारला ताप होता, थोडी मनामध्ये खंत होती जरा. पण शेवटी मेहरबान आणि सचिनने तिकडे बाजी मारली होती, पण ताज पलटी झाला आणि नियमानुसार आम्हाला विजय दिला. पण गाड्या सुंदर पळाल्या. थोडा म्हणजे मल्हार आजारी असता कारणाने थोडी गाडीला गती जशी पाहिजे होती तशी सेमीला लागली नाही. फ्रेश असतं तर आणखीन चांगली लढत बघायला भेटली असती, पण काय नाही. शेवटी जे घडायचं आहे आणि जे प्रेक्षकांच्या मनामध्ये जे होतं तेच घडलं. खरं तर भुंगा आणि मेहरबान पळणार होता, पण पैरा घडून येणं आणि पैरा तुटणं हे काय नवीन नाही आहे आजकाल ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये काय नाही, ह्या बैलांमध्ये धमक आहे. त्याच्यामुळे पैऱ्याची अडचण कधी या भुंगाला आजपर्यंत पडली नाही. त्याच्यामुळं एक पैरा कॅन्सल झाला म्हणून भुंगा थांबेल असं नाही आहे. पुढच्या मैदानात आणि ह्याच मैदानामध्ये सिद्ध करून त्यांनी दाखवलं, तीच गोष्ट परत. आता गेल्या वर्षी पण या मैदानाचा गोलाचा मानकरी भुंगा आहे, सलग दुसरं वर्ष म्हणाला पुन्हा एकदा गुलाल मिळवून दिला आहे. काय आनंद आहे? आनंद आहे. भुंगाने आज ज्याच्या भुंगावरती प्रेम करणारे संपूर्ण वर्ग त्यांच्या मनावरती आज एक प्रकारे समाधान आहे. ज्या मैदानात भुंगा जातो त्या मैदानामध्ये भुंगा चांगलं काम करतो आहे. आता मागे पण 1 नंबर केला, मेहरबान आणि भुंगाच पळाला होता आणि आज फायनलला पात्र ठरलो. आता शेवटी नशिबाच्या पुढे काय नाही, नशीब असलं. पण जर मल्हारची तब्येत व्यवस्थित वाटली तर फायनलला चान्स घेऊ, कारण की त्या नंदीच्या जीवाच्या पलीकडे काय नाही आहे. मी स्वतः त्या नंदीकडे जाणार आहे. वाटला फ्रेश तर पळूया, नाहीतर मग फायनलला थांबलो तेच भेटे, कारण की हिंदकेसरी मैदानामध्ये गुलाल लागलं हेच सगळ्यात मोठं महत्त्व आहे. एक प्रेक्षकांच्या मनातली जोडी होती, आजपर्यंत कधी पळाली नाही, परंतु सगळ्यांना एक ज्यावेळेस पहिरा समजला त्यावेळेस धक्का बसला. काय सांगाल? नाही, चांगली गाडी, एक जोत्यातली बैल आहेत आणि दोन्ही खांदी पळणार आहेत. त्याच्यामुळे काय नाही, आणि स्पीडची नंदी आहेत. तुम्ही बघितलं असेल, गट पण चांगल्या अंतरात काढला आणि सेमीला पण थोडी फाटी वर चढ आहे. त्याच्यामुळे ही स्पीडच्या बैलांना खालून जी गती लागते ती गती लागत नाही, आणि जेव्हा गती लागायचा टाईम येतोय तेव्हा काही नंदी पुढे निघून जातात. तेवढं अंतर कव्हर करायला थोडी गडबड होते. पण चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे. का मी नियोजनाला आणि फाटीनं कुठल्याही अडचण न देत, पण जशी लाईक फाटी पाहिजे तशी फाटी जरा असती तर आणखीन चांगल्या हे वाटलं असतं. बिनजोडचं शरीर क्षेत्र असो किंवा 3 फेऱ्यांचं मैदान असो, भुंगा कधीच नाराज करत नाही नाराज करत, कारण की तो ह्या बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात जास्त ट्रोल झालेला नंदी. त्याच्यामुळे खूप जणांनी त्याला नावं ठेवलेली आहेत, आणि ज्याला जास्त नावं ठेवतात तोच काहीतरी इतिहास घडवतो एवढं नक्की आहे. आणि त्याला जिंकूनही सुद्धा त्याला नाव ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे काय नाही, अखंड महाराष्ट्राची जनता त्याच्यावरती प्रेम करते. भुंगाचा चाहता वर्ग देवाकडे नेहमी प्रार्थना करत असतो का भुंगा आमचा गुलालात राहो, तसं देव त्यांचं ऐकतो आणि असंच प्रेम करत राहा. आणि त्यांचा चाहता वर्ग भुंगावरती प्रेम करत राहील तोपर्यंत हा भुंगा तुम्हाला कुठेच नाराज करणार नाही, एवढं सांगेल. आता वारंवार आपण बघत आलोय, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस म्हणजे आता आपण म्हणतो की चुरशीची लढत असू द्या किंवा मानाची शर्यत असू द्या, त्यावेळेस भुंगानं तुमचं नाव केलं की ते मान खाली होऊन दिले नाही. आता आज देखील त्यानं सलग 2 वेळा हिंदकेसरी मैदानात गुलाल मिळवून तुम्हाला दिलेला आहे, तो आनंद वेगळा आहे. आता याच ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की मथुर आणि भुंगा एक भावाभावाचा साज आहे. आज मथुर देखील मैदान पाळण्यासाठी आला होता, तरी नशिबानं साथ दिली नाही. काय सांगितलं? नाही बघा, हे बैलगाडी क्षेत्र आहे. जेवढा मथुरने काळ गाजवला तेवढा कुठल्याच नंदीने काळ गाजवला नाही, आणि शेवटी वयाचा पण मान ठेवला पाहिजे. मी तर राहुल शेठला सांगेल, ज्या दिवशी चांगला 1 नंबर किंवा 2 नंबर किंवा हिंदकेसरीमध्ये जेव्हा मथुर चांगला आहे तर त्या दिवसापासून जरा
थांबवलं तर बरं आहे, कारण की त्याला पळायला पाहिजे. पण त्याचं जो वय आहे आता, कारण की अखंड महाराष्ट्र त्याच्यावरती प्रेम करतो, मीही प्रेम करतो, पण एक मर्यादा असते आपल्या नंदीची पळण्याची किंवा क्षमता असते, ती अपेक्षा तेव्हाची ती आता नाही झाली पाहिजे. आणि तो पळतोय आणि राहुल शेट्टी पळवला पण पाहिजे, पण त्याचा कुठेतरी त्याला थांबवलं पण पाहिजे, कारण की तो नंदी आज प्रेक्षकांसाठीच पळतोय. मैदानामध्ये राहुल शेट्टी पण प्रेक्षकांसाठीच पाठवतोय, त्याच्या चाहता वर्गासाठीच पाठवतोय, आणि सगळ्यांना तो नंदी असल्यावरती मैदानाला शोभा पण येते. बकासूर झाला, परत मथुर झाला, हे या बैलगाडी क्षेत्रातले एक स्टार आहेत. मी नेहमी सांगत असतो, जसा मोठा लक्षांनी काळ गाजून गेला आहे, मोठा लक्ष झाला आणि असंख्य बैल, भारत झाला, परत आपला सुंदर झाला, असे भरपूर बैल आहेत. सोनारपाडचा सोन्या झाला, आकाश शेठचा काशी झाला, ही सगळी नंदी आहेत, हे काळ गाजवलेले नंदी आहेत. आता ते हयात नाही आहेत, पण काय काय हयात आहे, त्याच्यानंतर हे काळ गाजवत होते. तर यांच्यावरती अखंड महाराष्ट्र प्रेम करतो. यांना बघून लोक या बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेत बघायला, बैल घेऊन किंवा बघणारे पण प्रेक्षक वाढलेत. त्या नंदींची त्यांनी सांभाळ पण चांगल्या प्रकारे म्हणजे मैदान सांभाळून केलं पाहिजे प्रत्येक मालकाने. सेट बघायला गेलं तर आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की आता आपण बघतोय भोंगा तुमचं नाव करतोय, पण आता ज्या पद्धतीने आपण म्हटलं की तुम्ही या क्षेत्रामध्ये जे मैत्रीचे संबंध ठेवलेत, आता जे आता तुम्ही म्हटला की एक मालक ज्यावेळेस दुसऱ्या मालकाचं किंवा दुसऱ्या नंदींचं कौतुक करतो, त्यावेळेस कुठंतरी त्याच्या मनामध्ये ती आपुलकी असते. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक बैलगाडी मालकाच्या बैलांचं नाव घेऊन सांगितलं की जे नंदी पळाले त्यांनी काळ गाजवला तर गाजवला नाही आहे ना. एक तुमचं वेगळे पण दिसून येतं. बैलगाडी क्षेत्रामध्ये जो बॉस आहे त्याला बॉसच बोलला जातो, जो बाप आहे त्याला बापच बोलला जातो. बघा, बैलगाडी क्षेत्र आहे, बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीच घमेंडी नाही चालत. ज्यांनी घमेंडी केले ते बांधावरती बसलेले. बघा, मी नेहमी सांगत असतो, आमचा जपान आहे आज महाराष्ट्रात बिनजोडचा काळ गाजवला, 3 फेऱ्याचा काळ गाजवला, त्याच्यानंतर लगेच आमच्या दावणीला आमचा भोंगा लागला. खूप कमी मालक आहेत त्यांच्या दावणीला बैलाच्या वरती बैल लागतात, कारण की तेवढी दानत पण आपली चांगली पाहिजे, नीतिमत्ता चांगली पाहिजे. प्रत्येक नंदीवरती आपण प्रेम करत असतो. माझं कुठे वाद झाला, कुठल्या गाडा मालकाशी वाद झाला, मी कुठल्या नंदीला वाईट बोलत नाही. माझा कुठल्याच नंदीविषयी, कारण की तो महादेवाचा नंदी आहे. मी नेहमी सांगत असतो, माझ्या नंदीवरती जेवढा मी प्रेम करत असतो तेवढ्यात मी विरोधकांच्या नंदींवरती प्रेम करत असतो. मी आज बघा, माझे बिनजोडला मल्हारच्या मालकांशी यांच्याशी थोडा वाद चालला होता, तुम्ही सोशल मीडियावरती बघितला असेल, पण तो वाद आम्ही बाजूला ठेवून आज आम्ही एकत्र पैऱ्यामध्ये पळालो. हा बैलगाडीचे क्षेत्र कुठं, ह्याची पण मर्यादा आहे वादाची, पण आपण बघत आलो आहे. ह्याच्या पूर्वी पण जे वाद टोकाच्या भूमिकेपर्यंत गेलेत, त्याच कुठे पोचलेत. आज त्यांचं काय, त्यांच्या परिवारावरती त्यांच्यावरती काय संकट आहे, पण आपण पण त्या गोष्टी समजत गेलो. येणाऱ्या पिढींना पण आम्ही हाच संदेश देतो, बाबा लढत कराल तर भावाभावांची लढत करा. आज माझा आणि दीपक शेठ पाटील यांचा पैरा जुळून आला होता, म्हणून मी त्यांना विरोधक हे करणार का, त्यांनी माझा पैरा तोडला. आज 4 दिवसापूर्वी मला संतोष शेटने पैरा दिला, पण त्यांनी पैरा तोडला म्हणून ते का माझे दुश्मन झाले का? ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये मेहरबान आणि भुंगा परत पळणार असं नाही आहे, पण तो आपण आपला स्वतःच्या मनाने ही गोष्ट ठरवली पाहिजे. बैलगाडी क्षेत्र हा बघायला गेला तर खूप चांगला आहे आणि बघायला गेलं तर वाईट पण आहे, पण त्याच्या दृष्टिकोन आपला कुठला आहे तो आपण दाखवला पाहिजे, बस बाकी काय नाही. सचिनबद्दल काय सांगाल? सचिन तर टॉपचा आहे आता सध्या 3 फेऱ्याचा, आणि नेहमी आमचा कॉन्टॅक्ट असतं. बल्लाळ डॉक्टर यांच्याशी पण आमचा कॉन्टॅक्ट असतो. बल्लाळ डॉक्टर आले, सचिनचे मालक झाले, सचिन आणि लक्षा, ही गाडी पण चांगली पळायची, आणि ती पण आज मल्हार आणि आपला ही मेहरबान आणि ती गाडी पण छान पळाली, पण तो थोडा तास बाद झाला. शेवटी नियमानुसार काय, आता बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे, ज्या पद्धतीनं आपण बिनजोडलाच ती इच्छा पूर्ण होती, बकासूर आणि भुंगा पळावी. बऱ्याच जणांची इच्छा आहे. आता त्या दिवशी आपल्या घरच्या मोठ्या नंदी सरजाबरोबर पळाला बकासूर, त्याच्याबरोबर पळाला. आपल्याला भुंगा आणि बकासूर जोडी कधी पळतात? 100% मी समोरून मामांना फोन करेल, आणि एक मैदानामध्ये माझी स्वतःची एक नाही आणि बरेचसे मैदान पळू, पण 100% बकासूरमध्ये पळणार, म्हणजे पळणार, लवकरात लवकर पळणार. ज्याबद्दल तुम्ही म्हटलं की आता मल्हारला तुम्ही भेटायला जाणार आहे, पुढील निर्णय पुढे घेतला जाईल किंवा पळायचं किंवा नाही, तर नक्कीच मित्रांनो बघू शकताय भुंगा आणि मल्हार ही गाडी आता माळशिरस सिंदगी मैदानी बोलाची मार्केट झाली, पण मल्हारला थोडासा ताप आहे पूर्ण, त्याच्या तोंडाला काटे, किंवा नाही काटे वगैरे आले. आता जाऊन बघणार आहे, त्यानंतर ठरेल. पण गुलाल तर मिळाला, आणि भुंगाने सलग 2 वर्ष या मैदानाचा गुलाचा मान दिला, हाचा आनंद आहे ते शेटने आता सांगितला. तर फायनलचं काय होते अपडेट आपण नक्की तुमच्यापर्यंत देऊया. शेट तुम्हाला देखील पुढे वाटतील. खूप सारी शुभेच्छा. धन्यवाद.